नमस्कार, मी अमृता मोरे. प्रश्नचिन्ह या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, 10वी हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या, कोणत्याही मुलामुलींच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा टप्पा असतो. एका अर्थाने तो टर्निंग पॉइंट सुद्धा असतो, कारण त्यानंतर या विद्यार्थ्याचं करिअर नेमकं कसं होणार आहे हे ठरतं. नेमकं कोणत्या शाखेला जायचं, 10वीच्या नंतर कोणकोणते कोर्सेस करायचे, हा सगळा प्रश्न जो आहेत, हे सगळे प्रश्न यानंतर उपस्थित होतात. मात्र या सगळ्या कालखंडामध्ये विद्यार्थी स्वतः आणि त्यांचे पालक सुद्धा खूप संभ्रमित अवस्थेत असतात, खूप कन्फ्युजन असतं, कारण या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं त्यांना मिळत नसतात. विद्यार्थ्यांचा नेमका कल काय आहे याच्याही बाबतीत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आणि मग एक पर्याय आपल्याला दिसतो, तो म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्टचा. मात्र ही ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे नेमकी काय, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टेस्टचे निष्कर्ष कसे काढले जातात, याची सगळ्याची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. करण्याचा प्रश्नचिन्हाचा विषय आहे ऍप्टिट्यूड टेस्ट कशासाठी, ऍप्टिट्यूड टेस्टचा नेमका फायदा काय, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक वृषाली आठले आलेले आहेत. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न मला मॅडम असा विचारायचा आहे की ऍप्टिट्यूड टेस्ट ही कशासाठी घेतली जाते? बेसिकली ऍप्टिट्यूड टेस्ट फक्त करिअरच्या संदर्भातच केली जाते, पण काही अशी क्षेत्र आहेत, काही असे इन्स्टिट्यूट्स आहेत एज्युकेशनल, तर त्यांची स्वतःची अशी ऍप्टिट्यूड टेस्ट असते. त्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ते मूल योग्य आहे की नाही याच्यासाठी ऍप्टिट्यूड असते, ती वेगळी असते. आणि दुसरी महत्वाची म्हणजे की 9वी 10वी झाल्यानंतर काय, 10वी नंतर काय, हा मोठा प्रश्न आहे अगदी. आणि खरंच इतकं गोंधळून गेलेले असतात आई वडील, तर त्याच्यामुळे त्या मुलाच्या सगळ्या क्षमता नक्की आजमावण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्टिंग असतं. तर बेसिकली त्याला मराठीमध्ये अभिक्षमता म्हणतात. आता अभिक्षमता हा शब्द एवढा प्रचलित नाहीये, ऍप्टिट्यूड हा कॉमन आहे, पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे. तर ती एकच टेस्ट नसून अनेक वेगवेगळ्या क्षमतांचं त्याच्यामध्ये चाचणी, ज्याला आपण म्हणतो, किंवा परीक्षण केलं जातं. पण मग ऍप्टिट्यूड टेस्ट जेव्हा एखादा मुलगा, एखादा विद्यार्थी करतो, त्याच्यानंतर त्याचा कल लक्षात येतो, त्याच्यानंतर ही गाईडलाईन मिळते की त्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं? हो, नक्कीच मिळते. पण फक्त ऍप्टिट्यूड म्हणजे एक डिफरन्शियल ऍप्टिट्यूड टेस्ट नावाची एक टेस्ट आहे, जी युनिव्हर्सली स्टँडर्डाइज्ड आहे, सगळीकडे ही वापरली जाते. पण फक्त ऍप्टिट्यूड पाहिला म्हणजे मुलांच्या क्षमता चेक केल्या म्हणजे आपल्याला करिअर लगेच ठरवता येतं असं नाही. तर याच्यामध्ये मुळातच अंतर्भाव आम्ही सगळ्याचा करून घेतो की त्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं आहे. मग पर्सनॅलिटीची एखादी टेस्ट घेतली जाते. त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं असतं बुद्धिमत्ता. एखाद्याचं एक दोन माणसं आहेत, तर दोघांचं ऍप्टिट्यूड सेम असू शकतं, पण बुद्धिमत्ता जर वेगवेगळी असेल तर नॅचरली त्यांना मी एकच फील्ड नाही देणार किंवा हीच 2-3 ठराविक फील्ड नाही देणार. तर बुद्धिमत्ता आलं, व्यक्तिमत्व आलं, त्या मुलाचा स्वभाव आला, आणि ऍप्टिट्यूड म्हणजे क्षमता. तर अशा सगळ्याच मिळून जेव्हा आपण टेस्ट करतो त्याला होलिस्टिक म्हणतात. हा होलिस्टिक अप्रोच आहे की हे सगळं चेक केलं जातं आणि मग त्याला करिअर गायडन्स आपण देऊ शकतो. म्हणजे सगळ्या बाजूंनी त्या विद्यार्थ्याचं, त्याचं नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे, आणि व्यक्तिमत्वामध्ये अर्थात त्याची बुद्धिमत्ता सुद्धा आली आणि त्याच्या क्षमता, तर ते सगळं पाहून तपासून मग त्यांनी कशामध्ये करिअर करावं हे थोडक्यात ठरवलं जातं. पण तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या क्षमता असतात कोणत्याही माणसाच्या, तर त्या कोणकोणत्या आहेत? मुळात ऍप्टिट्यूड टेस्ट आम्ही जेव्हा करतो ना, तर त्याच्यामध्ये खूप सब टेस्ट आहेत. प्रत्येक वेगळी क्षमता चेक करण्यासाठी वेगळी टेस्ट आहे, आणि मग त्याला एक विशिष्ट वेळ दिलेली असते. आणि सगळ्यात महत्वाचं मला इथे सांगायला आवडेल लोकांना की याला सिलेबस नाहीये. खूप जण विचारतात आम्हाला प्रश्न की मॅडम मुलांना उद्या पाठवणार आहोत तर आम्ही काही प्रिपरेशन करायला पाहिजे का? तर याला तयारी नाहीये. मी जे काही आहे तर माझ्या क्षमता चेक होणार आहेत तिथे असं. तर त्याच्यामध्ये व्हर्बल रिझनिंग एक आहे, म्हणजे भाषा, आपल्या भाषेवरचं प्रभुत्व किती आहे, भाषेचा वापर मी किती उत्तम पद्धतीने किंवा किती कमी अधिक करू शकते. गणिताची क्षमता आहे, म्हणजे कम्प्युटेशन आणि कॅल्क्युलेशन दोन्ही येतं गणितामध्ये. नंतर मेकॅनिकल रिझनिंग आहे की एखाद्या मुलाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचंय किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचंय, कुठल्याही इंजिनिअरिंगची लाईन जर त्याला करायची आहे तर मेकॅनिकल प्रिन्सिपल समजून घेणं बेसिक, तर ती त्याची क्षमता आहे की नाही हे आपण पाहू शकतो. किंवा डिझायनिंग आहे. आता डिझायनिंग कुठलंही असो, इंटिरियर डेकोरेशन असो किंवा इंटिरियर डिझायनिंग असो किंवा एरोनॉटिकल, आता आर्किटेक्चर असो, तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 3 डायमेन्शनल म्हणजे बेसिक व्हिज्युअलायझेशन, 3D व्हिज्युअलाइज करण्याची क्षमता असं. तर स्पेसमध्ये त्याचं जजमेंट किती योग्य आहे. आता 3D हा जो प्रकार आहे, तर अनेक मुलं आम्हाला म्हणतात की मॅडम माझं 3D वरती किंवा स्पेस रिलेशन वरती स्कोर चांगला आलाय, मग माझ्या मित्राचाही तेवढाच आहे, मग तुम्ही मला तर इंटिरियर डेकोरेशन दिलं आणि तुम्ही त्याला एरोनॉटिकल का दिलं? आलं लक्षात? आता ऍक्च्युअली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि इंटिरियर डेकोरेशन किंवा डिझायनिंग याच्यामध्ये अर्थार्थी काही साम्य नाहीये, पण दोन्हीमध्ये एक छोटंसं साम्य असं असतं की 3 डायमेन्शन्सचं जजमेंट.
तर ते आम्हाला बघावंच लागतं. मग त्याच्याबरोबर आता एखाद्याची आर्टिस्टिक एबिलिटी आहे की नाही, म्हणजे जसं इंटिरियर डेकोरेशन करायचं असेल तर आर्टिस्टिक एबिलिटी लागणार आहे. कुठेतरी तो मुलगा क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि एरोनॉटिकल करायचं असेल तर कुठेतरी त्याचा मेकॅनिकलचा स्कोर पण चांगला असणं गरजेचं आहे. असं तर या सगळ्याचा विचार केला जातो. म्हणजे थोडक्यात तुमच्या पाल्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून त्याच्यासाठी अतिशय उत्तम असा करिअरचा ऑप्शन पर्याय कोणता असू शकतो त्याच्यासाठी ही ऍप्टिट्यूड टेस्ट अतिशय उपयुक्त म्हणता येईल आपल्याला. आपण फोन घेऊयात. मुंबईहून आपल्याला नीलम यांचा फोन आलाय. नमस्कार नीलम, बोला. हॅलो. बोला नीलम. हॅलो, मला मॅमला विचारायचं होतं की मला जास्त गणिताची भरपूर आवड आहे, पण मला विचारायचं होतं की मला 15वी नंतर मला बँकिंग इन्शुरन्स करायचं होतं. तर मॅमला मला विचारायचं होतं की एक्झॅक्टली की त्यांना काय ते त्यांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट प्रमाणे मला सांगतील ना, म्हणजे ते त्यांच्या नीलम, तुझा प्रश्न लक्षात आला. तिला मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, तिला आवडता विषय आहे तो, पण तिला बँकिंग मध्ये पण जायची आवड आहे. तर तिने करावं का? नीलम, मला तुला सांगायला आवडेल की मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे हा एक भाग आहे, आणि त्याच्याबरोबर तुला बँकिंग आणि इन्शुरन्स करायचं. तर बँकिंग इन्शुरन्स ही जी काही क्षेत्र आहेत ना, ही थोडी कन्व्हेन्शनल म्हणतो आम्ही त्याला, की थोडं एक रुटीन जॉब आहे, मोनोटोनस आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काही नाहीये. आता एखादा आर्टिस्टिक एबिलिटी असलेल्या माणसाला मॅथ्स आवडत असेल तर त्यांनी काय करावं, आणि ज्याला कन्व्हेन्शनल म्हणजे ज्याला आज जे मी काम करीन तेच 10 वर्षांनी करीन, तेच वर्षानुवर्ष करीन, हे जर मला चालणार असेल तर त्यांनी मॅथ्समध्ये पुढे जाऊन काय करावं. शक्यतो कन्व्हेन्शनल टाईपचे जे पर्सनॅलिटीज असतात, तर तू जर कुठल्याही तुझ्या जवळपासच्या काउन्सिलरकडे गेलीस तर तुझ्या व्यक्तिमत्वाचा तो पैलू शोधला जाईल. काउन्सिलरच्या मदतीने तुम्हाला हे शक्य आहे. म्हणजे मी तुला असं ऑनलाईन गाईड करण्यापेक्षा तू एकदा स्वतःच्या पर्सनॅलिटीची टेस्ट करून घे, म्हणजे तुला लक्षात येईल की बँकिंग इन्शुरन्ससाठी तुझं व्यक्तिमत्व ओके आहे की नाही. कारण बँकिंग आणि इन्शुरन्ससाठी नुसतं गणित चांगलं किंवा गणित आवडतं एवढं पुरेसं नाहीये. म्हणजे मुळात त्या माणसाचं एकूण, त्या विद्यार्थ्याचं, मुलाचं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे हे सगळ्या बाजूंनी तपासल्याशिवाय त्याला योग्य त्याच्यासाठी पर्याय कोणता आहे करिअरचा हे नाही सांगता येत. नाही. कारण आहे ना की एकतर सगळंच बघावं लागतं, फॅमिली बॅकग्राऊंड बघावं लागतं. अनेकदा आई वडिलांनी मुलांच्या मनावर इतकं इम्पोज केलेलं असतं की तू सायन्सच कर, तू सायन्सला जाणं म्हणजे काहीतरी ग्रेट. हे आपल्याकडे लोकांचं अगदी सरसकट कुठल्याही सोशिओ इकॉनॉमिक एज्युकेशनल क्लासमध्ये पक्क मत आहे की चांगले मार्क मिळाले म्हणजे सायन्सला गेलंच पाहिजे, किंवा 90% मिळवलेले आणि जर आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर ते अरे म्हणजे काहीतरी वेगळंच किंवा ऑड काहीतरी त्यांनी डिसिजन घेतलाय असं पाहिलं जातं. तर त्याचा हा विचार सगळा करावा लागतो. अगदी. कारण आई वडिलांनी जर खूपच फोर्स केला असेल तर त्यांच्या मनात ते सगळं काढून टाकणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याला आणखीनही फोन येत आहेत. ऍप्टिट्यूड टेस्ट नेमकी कशासाठी करायची, त्याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयी आपण आठले मॅडमशी बोलणार आहोत. बोईसरहून आपल्याला फोन येतोय संतोष यांचा. नमस्कार संतोष, बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 9वीत आहे, तर ही ऍप्टिट्यूड टेस्ट 9वी नंतर करावी का 10वी नंतर करावी? अतिशय चांगला प्रश्न आहे संतोषजी, कारण मलाही अगदी हाच प्रश्न पडला होता. ऍप्टिट्यूड टेस्ट नेमकी कधी करावी, कोणत्या वळणावर करावी? खरं ऍप्टिट्यूड टेस्ट करायला वयाची मर्यादा आहे. वय स्पेसिफिक 14 वर्ष पूर्ण असावं अशी वाटते. आता काही मुलं 14व्या वर्षी 8वीत असतात, काही 9वीत असतात, असं होऊ शकतं. 14 पूर्ण आहे की नाही हे बघावं. आणि 9वीत केलं तर जास्तीत चांगलं असं मी त्यांना म्हणेन. कारण बेसिकली कसं असतं की 10वी नंतर तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायला वेळ खूप कमी असतो. तुम्हाला फॉर्म्स हल्ली तर लाईन लावायची असते सगळीकडे, वेगवेगळ्या ठिकाणून प्रोस्पेक्टस तुम्हाला आणायचं असतं, घरी वादावादी चालू असते नवरा बायकोमध्ये, मुलांमध्ये, कुटुंबियांमध्ये. तर हा सगळा गोंधळ टाळायचा असेल तर 9वीत केली तर पुढचं पूर्ण 2 वर्ष किंवा 9वी झाल्यानंतरचं पूर्ण 1 वर्ष आपल्याला वेळ मिळतो आणि मग आपण खूप काही प्लॅनिंग छान करू शकतो. म्हणजे करिअर गायडन्स न होता ते करिअर प्लॅनिंग होतं. जास्त फ्युचरचा विचार चांगला करू शकतो असं मला वाटतं. ऍप्टिट्यूड टेस्ट याच्याविषयी जेव्हा आपण बोलतो, ऐकतो, तेव्हा आणखी एक गोष्ट अनेकदा ऐकिवात असते, ती म्हणजे बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता चाचण्या अनेकदा असतात. तर आयक्यू ज्याला म्हणतात त्याच्यात आणि ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये काय फरक आहे, ऍप्टिट्यूडमध्ये, किंवा काय त्याच्यात साम्य आहे? अमृता, हा प्रश्न तो विचारलाच बरं झाला, कारण मला ही माहिती लोकांपर्यंत पोहोचती होणं गरजेचं आहे असं नेहमी वाटतं. कारण आम्हाला येणारे जे एन्क्वायरीचे फोन असतात, मला म्हणजे कुठल्याही सायकोलॉजिस्टला, तर त्यांचं एकच वाक्य असतं की जे खूप खटकतं नेहमी, की मॅडम आम्हाला आयक्यू करायचंय, आणि मग आयक्यू करायचंय का, कुठल्या डॉक्टरनी रेफर केलंय का,
किंवा तुम्ही असं आम्ही जनरली विचारतो, कारण आयक्यू हा उगीच नाही केला जात, तर ते कन्फ्युज होत. करिअर गायडन्ससाठी जे करायचंय ते ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. आता ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये एक इंटेलिजन्स टेस्ट आम्ही करतोच, कारण मुलाची मुळात बेसिक ग्रास्पिंग पॉवर, ज्याला आपण मूलभूत आकलन क्षमता म्हणतो, ती फाइंड आउट करणं गरजेचं आहे. पण ती आम्ही जनरल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो ते बघतो, आणि बुद्ध्यांक ज्याला म्हणतात आयक्यू. तर आयक्यू मुळात इंटेलिजन्सची व्याख्या खूप वेगवेगळी आहे. म्हणजे फिलॉसॉफर्सनी केलेली इंटेलिजन्सची व्याख्या वेगळी आहे. कॉमन माणसं ज्याला बुद्धिमान आहे असं म्हणतात की अरे हा एखादा मुलगा 8वी म्हणजे एक थ्रू आउट लहानपणापासून 90% वर आहे म्हणजे तो इंटेलिजंट आहेच. तर असं नाही, इंटेलिजन्स ची जी डेफिनेशन आहे ती मानसशास्त्राप्रमाणे खूप वेगळी आहे. तर आयक्यू का केला जातो, तर एखाद्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं आईवडिलांना वाटलं, ज्याला आपण इंटेलेक्च्युअल डेफिसिट म्हणतो, तर आयक्यू 5व्या वर्षापासूनही केलं जातं. मगाशी मी जसं म्हटलं की ऍप्टिट्यूडला वय योग्य 14 नंतर, तसं जर आपल्या मुलामध्ये आईवडिलांना दोष दिसले की एखादा मूल अभ्यास करू शकत नाहीये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, किंवा त्याला मार्क कन्सिस्टंटली कमी मिळतात, अकॅडमिक परफॉर्मन्स नाहीये, तर मग नक्की काउन्सिलरकडे जावं. तुम्हाला जर शंका असेल तर त्याला विचारावं, आणि मग काउन्सिलर आयक्यू करतो. पण करिअर गायडन्ससाठी फक्त आयक्यू करून उपयोग होत नाही. त्याच्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्टच आणि करायला मुळात ऍप्टिट्यूड टेस्ट आणि याच्यामध्ये आणखीन एक फरक म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट ग्रुपमध्ये केली जाऊ शकते. आयक्यू मात्र इंडिव्हिज्युअल 1-to-1 करावा, क्लिनिकल सेटअपमध्ये करावा लागतं. बरोबर आहे. पुढचा फोन आपण घेऊयात. मिरजहून आपल्याला शशिकांत यांचा फोन येतोय. नमस्कार शशिकांत, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो, माझं नाव प्रथमेश शशिकांत आहे, शशिकांत चलूरकर आहे. हा. आणि माझा असा प्रश्न आहे की मला करिअरमध्ये सायंटिस्ट आणि आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग सुद्धा करायचं आहे. मग त्या तिघांमधलं मी काय निवडू शकतो? तुझं वय किती आहे? मी सध्या 7वी मध्ये. अच्छा, काय सांगा? प्रथमेश 7वी मध्ये अजून थोडा लहान आहेस. आणि तू जे तिन्ही फील्ड सांगितलेस, तर त्या तिन्हीचं एकच कॉमन ज्याला आपण म्हणतो थ्रेड आहे त्याच्यामध्ये, की तुला बेसिकली सायन्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण सायन्समधनंही पुढे जाणारे खूप वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत. तर सायंटिस्ट व्हायचं असेल तर इन्व्हेस्टिगेटिव्ह एबिलिटी म्हणजे संशोधक वृत्ती, तर ही पण क्लिनिकमध्ये चेक करता येते. तर तू जवळच्या काउन्सिलरकडे तुझं 14 वर्ष पूर्ण, म्हणजे मी तुला म्हणेन तू 9वीत असताना एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे, करिअर काउन्सिलरकडे जा आणि ऍप्टिट्यूड टेस्ट कर. मग तो तुला त्यावेळेला गाईड करेल की तू इंजिनिअरिंग मध्ये कुठलं स्ट्रीम लाईन, कारण इंजिनिअरिंग मध्ये पण खूप आहे की नाही, ऑटोमोबाईल्स आहे, एरोनॉटिकल आहे, मेकॅनिकल केमिकल आहे. तर मग तुला त्याच्यामध्ये काय करावं तू, की तू मला वाटतं त्यांनी आर्किटेक्चर म्हटलं होतं की आर्किटेक्चर करावंस किंवा तू सायंटिस्ट व्हावंस, हे तुला ऍप्टिट्यूड टेस्ट करून सांगता येऊ शकतं. सायंटिस्ट होण्यासाठी असणारी इन्व्हेस्टिगेटिव्ह एबिलिटी नुसतं टेंडन्सी आहे, मला वाटतं, मला आवडतं, हे उपयोगाचं नसतं. तुझी ती क्षमता पण आहे का हे चेक करता येऊ शकतं, आणि तू 8वी किंवा 9वी नंतर जावंस. पुढचा फोन आपण घेऊयात. ठाण्याहून आपल्याला प्रकाश यांचा फोन येतोय. नमस्कार प्रकाश, बोला. हा मॅडम नमस्कार, मी प्रकाश यादव बोलतो ठाण्यावरून. बोला. माझी मुलगी आताच नुकती 10वी परीक्षा दिलेली आहे तिने, आणि तिचं कॉन्स्टंटली आम्ही जर बघितलं की ते तिचे आतापर्यंत मार्क्स 60-65% होती ती. पण आजच सकाळी मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो तिचं ऍप्टिट्यूड टेस्टसाठी आणि आयक्यू टेस्टसाठी. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की 2 दिवसांमध्ये आयक्यू टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट करणार होता आम्ही. पण तिच्याशी चर्चा झाली आता त्या डॉक्टरांशी आमची, तर तिच्याकडून आता काही फ्युचरमध्ये काय करायचं अजून तिला क्लिअर होत नाहीये की तिचं कल कुठे जातोय. तर तो आम्हाला कसा शोधता येईल की ऍप्टिट्यूड टेस्ट नुसतं केल्याने होईल का ते, किंवा आयक्यू टेस्ट केल्यानंतर ते क्लिअर होऊ शकेल का ते, की तिचा कल कुठल्या बाजूला आहे, लक्षात आला. मला जाणून घ्यायचा आहे तो प्रश्न तुमचा लक्षात आला. मला तुमचा प्रश्न आवडला मुळात, कारण का माहितीये, तुम्ही जे म्हणता की ती 60% आसपास मार्क मिळवते, तर 60% जर मिळवत असेल तर तिचा आयक्यू करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. कारण आपल्याला बरं नसलं की आपण डॉक्टरकडे जाऊन काही भारंभार टेस्ट नाही करत, डॉक्टर ठरवतो. तसं तुम्ही ज्या सायकोलॉजिस्टकडे जाताय त्यांना ठरवू द्या, ते जर म्हणाले असतील तर करा. म्हणजे जर तिला रिडिंग एबिलिटीज तिच्या कमी असतील किंवा वाचलेलं तिच्या लक्षात राहत नसेल, असे जर काही प्रश्न असतील तर आयक्यू करावा. अन्यथा ऍप्टिट्यूड टेस्ट करताना मुळातच तिचं व्यक्तिमत्व बघितलं जाईल, तुमच्या कुटुंबातलं वातावरण बघितलं जाईल, आम्ही अगदी टू बी ऑनेस्ट आर्थिक परिस्थिती सुद्धा बघितली जाते, किंवा या सगळ्याचा विचार, एखादा फॉर्म तुम्हाला दिला जातो, खूप प्रश्न विचारले जातात, या सगळ्याचा साकल्याने विचार होणं गरजेचं असतं. आणि ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्ही करा, कारण ऍप्टिट्यूड तिचा कल कुठे हे फाइंड आउट करणं, तुम्ही तिच्याशी चर्चा करण्यापेक्षा काउन्सिलर तिला बोलतं करू दे, त्याच्यातून नक्कीच फायदा तुम्हाला होईल. आता तुम्ही जे सांगितलं की आयक्यू टेस्ट करायची का नाही हे त्या सायकोलॉजिस्टला ठरवून द्या, तर मला असं वाटतं की
उदाहरणार्थ तारे जमी पर मध्ये त्या मुलाला जो एक डिस्लेक्सिया नावाचा काही काय म्हणा डिफॉल्ट त्याच्यामध्ये असतो, तर तशा काही केसेसमध्ये आयक्यूची गरज असते. नक्कीच असते. कारण अमृता काय होतं की ऍप्टिट्यूड जेव्हा आम्ही करतो तर तेव्हा त्या मुलामध्ये लर्निंग डिसेबिलिटी आहे का कुठलीही ही फाइंड आउट करणं शक्य नसतं. कारण ती टेस्टच वेगळी आहे, त्याच्या सब टेस्ट वेगळ्या आहेत, पण त्याच्यासाठी मात्र आयक्यूची गरज असते. आयक्यू मध्ये व्हर्बल इंटेलिजन्स आणि परफॉर्मन्स इंटेलिजन्स असे दोन बेसिक कॅटेगरीज आहेत. अगदी थोडक्यात त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन मी असं करेन की थिअरॉटिकल म्हणजे मी अभ्यास करते किंवा एखादा मुलगा अभ्यासू असतो, तो अभ्यास करतो आणि तो छान मार्क मिळवतो आणि तो उत्तम मार्कांनी पास होतो. याचा अर्थ त्याचं व्हर्बल आयक्यू म्हणजे त्याच्यामध्ये अरिथमेटिक पण येतं. व्हर्बल म्हणजे इथे नुसती भाषा नाही. तर अशा काही बेसिक गोष्टी ज्या थिअरटिकली मूल कसं ग्रास्प करतं, कसं त्याला आकलन होतं, हा भाग झाला. आणि मी जे काही थिअरटिकली वाचते किंवा मी जिथे छान मार्क मिळवते ते जेव्हा ऍक्च्युअल अप्लाय करण्याची वेळ येते रिअल लाईफमध्ये, जेव्हा मुलांचा जॉब चालू होतो आणि जेव्हा त्याला त्याचं नॉलेज अप्लाय करायचं असतं, कधी कधी असं होतं की तिथे मूल कमी पडतं. आणि उलटही असतं, कधी कधी काही लोकांचा परफॉर्मन्स इंटेलिजन्स खूप छान असतो, तितका व्हर्बल नसतो. आणि मग या आयक्यू मध्ये त्याच्या ज्या काही सबटेस्ट आहेत तर त्याच्यामधनं आम्हाला कळतं की त्या मुलाला काही लर्निंग डिसेबिलिटी आहे का. त्याच्यासाठी वेगळ्या चाचण्या पण आहेत. म्हणजे लर्निंग डिसेबिलिटीसाठी आणखीन पुढे ऍडव्हान्स टेस्ट आहेत, पण ते तुम्हाला सायकोलॉजिस्ट गाईड करू शकतात. नक्कीच. मॅडम, आणखीनही काही महत्वाचे प्रश्न मला स्वतःला आहेत. आपले सगळे प्रेक्षक सुद्धा कार्यक्रम जे बघतायत आपल्याला फोन करतील जरूर. ऍप्टिट्यूड टेस्टचा नेमका फायदा काय आणि ऍप्टिट्यूड टेस्ट कशासाठी करावी याविषयी आज आपण बोलतोय. आपल्याला फोन येतोय डोंबिवलीहून पल्लवीचा. हाय पल्लवी, बोल, काय प्रश्न आहे? हॅलो अमृता. हॅलो मॅम. हॅलो. हा, माझं नाव पल्लवी आहे आणि मी मॅम कडून ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतली होती आणि मला मॅमला त्याच्यासाठी खूप थँक्यू बोलायचं आहे. कारण ते केल्यानंतर मी मॅनेजमेंटला गेले आणि मी आता तिकडे खूप सक्सेसफुल झाले. लाईक मी टॉप रँकर्स मध्ये पण येते. आणि मॅमला लक्षात असेल तर मी त्यांच्या क्लिनिकमध्ये बऱ्याचदा आले होते. सो नाईस ऑफ यू पल्लवी. मला खूप छान वाटलं तुझा आवाज असा इथून ऐकायला आणि तुलाही मी थँक्स म्हणते की माझ्यापर्यंत तुझ्या भावना पोचत्या केल्यास. सो कधीही क्लिनिकमध्ये येऊन भेट, मला आवडेल. असं मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे की जसं आता आपल्याला एक फोन आला होता मिरजेहून, त्यांनी फोन केला होता. 60-65% ते म्हणाले त्यांच्या मुलीला मिळतात. अनेकदा आपल्याला असे ठोकताळे आपण मांडलेले असतात ते की एक 80-90% मिळाले की मुलांनी सायन्सला जायचं, एक 60-70 मिळाले की कॉमर्सला, आणि त्याच्यापेक्षा जर कमी मिळाले तर आर्ट्सला जायचं. तर ही जी आपण एक रचना आपल्या डोक्यात केलेली आहे याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? याच्यात काहीही तथ्य नाहीये. 1% सुद्धा या गोष्टीला अर्थ नाहीये. मार्कांचा आणि करिअर निवडण्याचा चुकूनही संबंध कोणी लावू नये. आणि ही जबाबदारी पालकांची आहे. कारण मुलं तर मुळातच भरकटलेली असतात, अगदीच कन्फ्युज असतात. तर पालकांनी एकदा स्वतःच्या मनाशी हे नक्की करावं. म्हणजे पालकांनी याची चर्चा अगदी 7वी-8वी पासूनही मुलांची करायला हरकत नाही, पण चर्चा करताना ती एकांगी असू नये. मी काहीतरी म्हणतो आणि तू ते ऐक असं नाही, तर मुलाला जास्ती बोलू द्या आणि पालकांनी चांगलं लिस्नर व्हावं असं मला वाटतं. कारण मूल कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वतःच्या आवडीनिवडी व्यक्त करतच असतं आई वडिलांकडे किंवा त्याच्या छोट्या छोट्या कृतींमधनं ते आपल्याला दिसत असतं. साधारण काय टाईपचं वाचन मुलं करतच नाहीत, पण जर वाचलं तर काय वाचतात किंवा जर टीव्हीवरती बघतात तर मेनली ते कुठल्या टाईपचे प्रोग्राम्स बघतात, त्यांचं लक्ष असतं का बघताना, किंवा ते मित्रमैत्रिणींशी आपापसात बोलतात तेव्हा काय बोलतात. तर मला वाटतं पालकांनी या सगळ्याची चर्चा करावी. मार्कांचा काहीही संबंध नाही. 35% असलेल्या मुलाला सायन्सला ऍडमिशन मिळत नाही हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडे ते असं होऊन गेलं की इतक्याला क्लोज. ऍडमिशन मिळणं हा अतिशय वेगळा प्रश्न, त्याला कुठलाही सायकोलॉजिस्ट काही करू शकत नाही. पण करिअर म्हणाल तर मी अगदी स्पष्ट सांगते की 10वी नापास झालेल्या मुलाला सुद्धा खूप क्षेत्र ओपन आहेत आणि तो नक्कीच पुढे जाऊन आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, काम करू शकतो. अगदी किंबहुना आपल्याला आईन्स्टाईन आणि न्यूटन यांच्यासारखे काही शास्त्रज्ञही माहिती आहेत जे खरं तर शालेय परीक्षांमध्ये फार यशस्वी झाले नव्हते, किंबहुना त्यांचं वर्ष सुद्धा नापास झाल्यामुळे वाया गेलेलं होतं. असो, पुढचा फोन आपण घेऊया. ठाण्याहून आपल्याला तनुजाचा फोन येतोय. हाय तनुजा, बोल. हॅलो, मी मिस्टर शेट्टी बोलते. बोला. माझा मुलगा ह्या वर्षी 10वीला अपियर करणार आहे, तर मी त्याला कसं गायडन्स करायचं? आणि आय एम अ सिंगल पेरेंट. आणि तुमचा प्रश्न छान आहे. सिंगल पेरेंट म्हणून तुमच्यावरती जबाबदारी खरंच डबल असेल, मला कल्पना आहे. पण मुळात मुलाशी ना सतत बोलत राहा. गायडन्स देताना बऱ्याचदा काय होतं की आपण की तू अमुक कर किंवा कुणीतरी केलं आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्याला माहिती असलेल्या माणसांपैकी काही लोक यशस्वी असतात आणि आपण त्यांना अड्रेस, अरे यांनी अमुक केलं म्हणून करावं. तर मला असं वाटतं असं न करता तुम्ही मुलाला बोला आणि मुलाबरोबर नाही, तुम्ही स्वतः काही सेमिनार्स अटेंड करा.
हल्ली खूप मुंबई पुण्यामध्ये तर बरेचसे काउन्सिलर्स, बरेचसे सायकोलॉजिस्ट, बरेच करिअर काउन्सिलर्स तर खूप आहेत की जे वेगवेगळे सेमिनार्स करतात. तर तुम्ही ते अटेंड करा, म्हणजे मुलाला वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून द्या. आणि अगदी 10वी झाल्यानंतरच आता आपल्याला काय करायची वेळ आली की काउन्सिलरकडे धावायचं असं न करता काउन्सिलरकडे कधीही जावं याची सगळ्याची चर्चा करायला आपण अगदी आधी जरी गेलो तरी काहीच बिघडत नाही. तुम्ही असं म्हणून गायडन्स देताना तुम्ही नक्की काउन्सिलरची मदत घ्या. अतिशय चांगला संवाद मुलाशी सतत साधत राहा, म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी वादावादी होईल, चालेल, वादावादी आपण आपल्याच माणसांबरोबर करतो. सो डोंट फील बॅड अबाउट इट. अतिशय खुला संवाद असू दे आणि जरूर काउन्सिलर बरोबर एखाद दुसरं सिटिंग करून घ्या, तर हा चांगला उपाय असू शकतो. आता किंबहुना तुम्ही म्हणताय पाल्यांशी सतत संवाद साधला पाहिजे, तर हाही अनेकदा प्रश्न असतो. कारण अनेकदा असं असतं की मुलांना एक काहीतरी म्हणायचं असतं, एक काहीतरी व्हायचं असतं, आणि एक तर पिअर प्रेशर असतं. आपल्या आजूबाजूचे मुलं सगळे इंजिनिअरिंगला जातात, तर आपल्यालाही वाटतं की इंजिनिअरिंगला जावं, किंवा घरच्यांकडून पण अनेकदा अशा प्रकारचा फोर्स होतो की इंजिनिअरिंगला जा वगैरे. किंवा जेव्हा की त्या मुलाचं काहीतरी वेगळंच म्हणणं असतं, त्याला काहीतरी वेगळंच आवडत असतं, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मुळात पालकांनी कोणत्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे? पालकांची भूमिका खरंच खूप महत्वाची आहे, कारण अजूनही आपल्याकडे फ्रीडम त्या अर्थाचं नाहीये. निर्णय घेणं हे फायनली पालकांवरच अवलंबून असतं. मग जर निर्णय घ्यायचाच आहे तर तो सर्वानुमते घ्यावा, कुठल्याही बाबतीत. करिअर असं नाही, खरंच आपल्याकडे नाहीये डेमोक्रेसी. आपल्याकडे घरांमध्ये, कुटुंबियांमध्ये एकमेकांशी नाही बोललं जात. एकतर त्याच्यामध्ये एकटपणा असतो, किंवा मी तुझं नाहीच ऐकलं कसं याची प्रौढी असते. दोन्ही बाजूनी एकटपणा. आणि प्रेशर म्हणाल तर मुलांवरती ट्रिमेंडस असतं. मुलांना पिअर प्रेशर जबरदस्त असतं खरंच मित्र. आणि मग पिअर प्रेशर बेसिकली असणं स्वाभाविक आहे, कारण घरामध्ये पेरेंटल प्रेशर असतं. घरात जर कोणी आपलं ऐकूनच घेत नाहीये, किंवा खूपशा आई वडिलांना ना एक मार्गी विशिष्ट पद्धतीचे, ज्याला आपण म्हणतो वक्तव्य करण्याची सवय असते, की माझी मुलगी ना ती नाहीच करणार, ती का काही अभ्यास करत नाही, किंवा बरं आहे ग तुला मुलगी आहे. मुलं तर अगदीच टार्गेट असतात. असे खूप म्हणजे असतात की मित्रमैत्रिणींमध्ये लोक की त्यांचं असं काहीतरी एक वेगळंच अझम्पन्स वरती, मुलगा मुलगी, जेंडर, वय, मार्क या सगळ्यावरती काही ठरत नाही. इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती म्हणून ते मूल मोठं होत असतं. ते मूल मोठं होत असताना त्याच्याबरोबर पालकांनीही बदलत राहावं, मोठं होत राहावं हे अपेक्षित असतं. पालकाचं वय तिथेच राहिलंय, फिक्सेशन झालेलं आहे, आणि मूल मात्र मोठं होतं. याच्यामुळे विसंवाद होतो की माझी मुलगी जर आत्ता 10वीत आहे तर मी तिच्याशी ती 3रीत असल्यासारखा संवाद साधत असेल तर ती माझी चूक आहे, मुलीची चूक नाहीये. अगदी पालकांची भूमिका नक्कीच खूपच महत्वाची आहे. पण खूप चांगलं आता तुम्ही एक वाक्य सांगितलं की पालक हे आपल्या मुलांना कायम लहान समजत असतात. पालकांचं वय एका पॉइंटला थांबून जातं आणि मग मुलं मोठी होतात, त्याच्यामुळे विसंवाद होतो. तर हे मुळात टाळलं पाहिजे. पुढचा फोन घेऊयात आपण. औरंगाबादहून आपल्याला रेखा फोन करतात. नमस्कार रेखा, बोला. हा हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. हा हॅलो. बोला रेखा. हा मॅडम, माझा मुलगा 6वीला आहे. हा. आणि रेग्युलर ट्युशन, रेग्युलर अभ्यास सगळं करतो. आणि पर्सेंटेज 82-85 वरती येत नाही, असं का बरं होतं? प्रश्न छान आहे तुमचा, पण रेग्युलर ट्युशनला जातो म्हणून पर्सेंटेज वरती येईल असं होऊच नाही शकत. तसं असतं तर मग जगातली सगळी मुलं छान 80च्या वरतीच राहतील. त्या मुलाची काहीतरी त्याची अशी स्वतःची क्षमता असते, तर त्याच्या बाहेर तो नाही जाऊ शकत. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे, आणि त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये, कारण मार्क म्हणजे सर्वस्व नाहीच आहे मुळात. त्याच्यामुळे त्याला ट्युशनला पाठवताना त्याला ओव्हरलोड होत नाहीये ना हे बघा. कारण मी खूप मुलांचं बघते माझ्याकडे येणाऱ्या की त्यांची जी शिफ्ट असते त्याच्यानंतर उरलेला वेळ थोडासा वेळ ते घरी असतात, घाईघाईत खातात, कसं तरी बॅग भरून लगेच ते ट्युशनला पळतात. आणि मला वाटतं निदान 3 ते 4, कारण आजकाल सगळ्या विषयांना ट्युशन लावणं हे एक फॅड आहे. माझं मत प्रांजळपणे विचाराल तर ट्युशनला जाण्याची गरजही नाहीये. थोडं त्याला सेल्फ स्टडीसाठी त्याचं अवेअरनेस वाढवा, की मला जे माझे टीचर शिकवणार आहे त्याच्यापेक्षा मी नेमका अभ्यास कसा करावा, अभ्यास किती वेळ करावा याच्यावरती तुम्ही फोकस्ड आहात असं मला वाटतं. रागावू नका माझ्यावरती, पण तो अभ्यास किती तास करतो, तो ट्युशनला किती वेळ बसतो, आणि मग त्याला किती त्या प्रमाणात मार्क मिळतात, याचं काही तुम्ही ताळमेळ लावायचा प्रयत्न करू नका. त्याच्यापेक्षा एखाद्या चांगल्या ट्युशन टीचरकडे किंवा त्याच्या शाळेतल्या टीचरकडे जाऊन स्टडी टेक्निक्स, की मी जर 2 तास अभ्यास केला तर तोच तेवढाच अभ्यास मी अर्ध्या तासातही करू शकते, कसा करायचा याचे टेक्निक्स त्या मुलाला शिकण्याची गरज आहे. म्हणजे कदाचित त्याच्या मार्कांमध्ये नक्की वाढ होईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर त्याची बेसिक क्षमता कदाचित नसेल. जर नसेल तर लादू नका. ते लादण्याने 6वी पासून 10वी पर्यंत जाईपर्यंत प्रेशर बिल्टअप होईल, असं करू नका. आणखी काही प्रश्न आहेत आपल्याला. सुरेखा यांचा आपल्याला फोन येतोय. नमस्कार सुरेखा, बोला.
मॅडम विचारायचं माझी मुलगी टेन्थचे पेपर दिले तिने आता हा तर मग ऍप्टिट्यूड टेस्ट करायचं तर मग कुठं करायचं काय करायचं किंवा कोणाशी आपण संपर्क साधावा काय करायचं. कुठल्या आहात तुम्ही? नाशिकवरून बोलते. अच्छा. या प्रश्नाचं उत्तर नाशिकमध्येच काउन्सिलर्स त्यांना शोधायला हवेत किंवा मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता अशा वेगवेगळ्या पेपर्स मधनं ऍड येत असतात. हा मी तुम्हाला इथे बसून कॉन्टॅक्ट नंबर देऊ नाही शकत, पण नाशिकचे नंबर तुम्हाला नक्की मिळतील. नाशिकलाही चांगले काउन्सिलर्स आहेत, त्याच्यामुळे नाशिकमधले काही स्थानिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी करा, तिकडनं तुम्हाला पत्ते मिळतील. किंवा कदाचित त्यांच्या मुलीच्या शिक्षकांनाही अशा प्रकारचे काही लोक माहिती असतील ज्यांच्याकडे अशी टेस्ट करता येते. पण आणखी एक गोष्ट मला इथे विचारायची आहे, ती ऍप्टिट्यूड टेस्ट ग्रुपनी अनेकदा घेतली जाते तर आणि काही काउन्सिलर्स सुद्धा वैयक्तिक पण ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात, तर कोणती जास्त फायदेशीर ठरू शकते? खरं या प्रश्नावरती मी वैयक्तिक मत देणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण ग्रुपने घेण्यामध्ये काय असतं की मास स्केलवर काम करणं त्या संस्था चालकांना ते खूप सोयीचं असतं. पण ग्रुपमध्ये टेस्ट करण्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ज्याला टेस्टचं ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतो तर ते कंडक्ट करणं जे आहे ते ग्रुपमध्ये चालतं. पण ग्रुपमध्ये काउन्सिलिंग हा फारच जनरल प्रकार असतो, कारण मुलाच्या वैयक्तिक क्षमता, त्याचं कुटुंबातलं वातावरण, त्याच्या मनामध्ये ना या सगळ्या विषयीचा असलेला गोंधळ काढून टाकणं काउन्सिलरचं एवढंच काम नाहीये ना. जरी करिअर काउन्सिलर म्हटलं तरी बाबा तू ही 3 क्षेत्र एकदा मी तुला देते म्हणजे तू ही निवड, एवढं इथे थांबत नाही. त्याच्या अनुषंगाने त्या मुलाच्या मनात खूप प्रश्न असतात जे ग्रुपमध्ये नाही विचारले जाऊ शकत किंवा ग्रुपमध्ये त्याला तेवढा न्याय देता येणं कठीण असतं. त्याच्यामुळे वैयक्तिक केलं तर नक्की जास्ती चांगलं. मॅडम आणखी एक, आता आपण अनेक पालकांचे फोन घेतले तर पालकांना अनेकदा असं वाटतं की आपलं मूल पहिलं यावं, आणि असं सगळ्या पालकांना वाटतं. सगळ्यांची मुलं पहिली येणं काही शक्य नसतं, पण अनेकदा खूप कॉम्पिटिशन हा शब्द सुद्धा, स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे हा शब्द सुद्धा इतक्या वेळा मुलांच्या डोक्यावर कानावर हॅमर केला जातो. काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? मला वाटतं त्याला आपण जबाबदार आहोत ना. जेवढ्या वेळेला आपण कॉम्पिटिशन या शब्दावरती बोललो आपण चूक करतोय, कारण हे सगळं आपण सतत पुढे पिढीला पास करतोय आणि त्याच्यावरचं प्रेशर वाढवतो. दुसरं काहीच कशाची स्पर्धा आली? मी तर मुळात म्हणेन की सगळ्यांनी झेंडे लावलेच पाहिजेत, सगळ्यांनी एखाद्या लाईमलाईट मध्ये यायलाच पाहिजे किंवा सगळ्यांनी पहिलं यायलाच पाहिजे असं काहीच नाहीये. दुसरा येणाराही तितकाच हुशार असतो जेवढा पहिला असतो. 5वं येणाराही अनेकदा तितकाच हुशार असतो जेवढा पहिला असतो. पहिलं येणं किंवा 5वं येणं किंवा 10वं येणं हे परिस्थितीजन्य आहे. मला तरी वाटतं त्यावेळेची परिस्थिती. अनेकदा असं होतं की एक्झामच्या वेळेला मुलांना फोबिया आहे किंवा मुलांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम, घरामध्ये एखादा आजारी माणूस आहे तर मुलाचं लक्ष परीक्षेमध्ये नाही लागणार. मुलगा म्हणजे काही मशीन नाही आहे ना की तिकडे जाऊन भरा मशीन पुढे काम करेल, नाही. त्याला भावना आहेत, तर त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात ज्याचा त्याच्यावरती परिणाम होत असतो आणि नॅचरली त्याचा अभ्यासावरती होत असतो. त्याच्यामुळे पहिलं यावं असं मला मुळीच वाटत नाही. म्हणजे मी प्रांजळपणे सांगते, आई वडिलांनी डोक्यातनं काढून टाकावं की आपलं मूल पहिलं अगदी 10वं आलं तरी तितकं. मी माझ्याकडे येणाऱ्या पालकांना सांगते, मुलाला 35 मार्क मिळाले तरी तितकं छान सेलिब्रेशन करा, कारण हे सेलिब्रेशन आहे त्याच्या 10वीचं प्रेशर गेल्याबद्दल. कशाला त्याला सतत टोचणी द्यायची? पुढचं सगळं आयुष्य पडलेलं आहे, तो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी पुढे होऊ शकतो आणि आई वडिलांचंच काम आहे त्याला फुल सपोर्ट करणं. खरंय, अगदी. पुढचा फोन आपण घेऊयात. मुंबईतून आपल्याला नीलम यांचा फोन येतोय. नमस्कार नीलम, बोला. हॅलो नम्रता मॅम, मला मॅमला विचारायचं होतं की ऍप्टिट्यूड टेस्ट ते मॅमचं क्लिनिक कुठे आहे? मॅमचं क्लिनिक हे सांगायला मी सांगू शकते का? हो, अगदी. माझं क्लिनिक डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये माझा तुम्ही मला वाटतं सामकडे फोन करून माझा नंबर वगैरे घ्या. हा नंबर मी इथून डिस्क्लोज नाही करू शकत. डोंबिवलीमध्ये आहे. ओके. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा ऍप्टिट्यूड टेस्ट जेव्हा घेतली जाते तर तेव्हा प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या क्षमता तपासल्या जातात, पण त्याचप्रमाणे तुम्ही सांगितलं की त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचाही याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो. तर नेमकं कोणकोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व मुळात असतं मुलांचं किंवा माणसांचं, आणि त्यानुसार तुम्ही कसं ठरवता की या माणसांनी मुलांनी कुठे जावं? व्यक्तिमत्व आणि स्वभाव हे दोन परत याच्यामध्ये नेहमी गल्लत केली जाते. व्यक्तिमत्व एक प्रोफेशनल म्हणजे करिअर निवडण्याच्या दृष्टिकोनातून काही बेसिक गोष्टी पाहिल्या जातात की पुढे जाऊन, आता जसं मगाशी अगदी आपल्याला आलेला पहिला प्रश्न होता की मला सायंटिस्ट व्हायचं, तर म्हणजे त्याच्यासाठी रिसर्च ओरिएंटेशन, संशोधक वृत्ती आहे की नाही त्या मुलामध्ये, किंवा एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल तर मुळात रिस्क घेण्याची क्षमता आहे की नाही. एखादं मूल ना हुशार असतं, छान मार्क मिळवतं कायम थ्रूआउट 12वी पर्यंत अगदी लहानपणापासून, पण कुठलीच रिस्क घेण्याची क्षमता नसते. तर असं व्यक्तिमत्व जर त्याचं असंच राहिलं तर पुढे जाऊन तो व्यवसाय करायला नक्कीच योग्य नाही.
असा एक भाग असतो, किंवा ज्याला आपण म्हणतो कला, वेगवेगळ्या टाईपचे आर्ट्स. आता आर्ट्स म्हटलं की फक्त लँग्वेज किंवा इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी हे विषय झाले, पण ज्या फाईन आर्ट्स आहेत, तर मग तो मूल त्याला एक कमर्शियल आर्ट्सकडे जाणं त्यांनी योग्य आहे की नाही, त्यांनी फाईन आर्ट्सकडे, आर्ट्समध्येच MSW BSW सारखी काही क्षेत्र आहेत, सायकोलॉजी सारखं क्षेत्र आहे. मग तर जसं म्हणतो ना की लोकांसाठी काम करणं, लोकांबरोबर काम करणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. मग त्याचं व्यक्तिमत्व कुठल्या टाईपचं आहे? काही काही लोक असे तुसडी असतात, अगदी स्पष्ट सांगते मी, पण त्यांना माणसांबरोबर त्यांना बोलताच येत नाही, पण म्हणजे ते दुसऱ्या कशासाठी तरी चांगले असतात. मे बी ते लॅबमध्ये काम करायला दे फिट, की मशिनरी बरोबर ते कितीही वेळ राहू शकतील, कम्प्युटर समोर ते PC समोर कितीही वेळ बसू शकतील, पण माणसं नको. किंवा काही एक्झॅक्टली उलटी असतात की त्यांना सतत संवाद, त्यांची गरज असते की मला लोकांशी बोलायला आवडतं, ही माझी गरज असू शकते, किंवा मला मदतच करायला आवडते, लोकांसाठी मला राबायलाच आवडतं, ही माझी गरज असू शकते. अशा पद्धतीने अनेक वेगवेगळे पैलू म्हणतो आपण व्यक्तिमत्वाचे, ते पाहिले जातात. आणि स्वभाव हा अगदीच वेगळा भाग झाला, म्हणजे स्वभाव हा अगदीच वैयक्तिक पर्सनॅलिटी टेस्ट मधनही कळतो आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो. बरोबर बरोबर. पुढचा फोन आपण घेऊयात. विवेक यांचा आपल्याला सांगलीहून फोन येतोय. नमस्कार विवेक, बोला. मला वाटतं विवेक यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे. आता तुम्ही जर सांगत होतात तर कदाचित मी स्वभावाच्या अनुषंगाने बोलत असेल, पण उदाहरणार्थ बायोलॉजी किंवा शरीरशास्त्राच्या संबंधात सायन्समध्ये जर दोन्ही मुलांचं त्या संदर्भातली जी ऍप्टिट्यूड आहे ती जर सारखीच निघाली, पण एखादा मुलगा खूप हळवा असेल तर कदाचित तो मेडिकलला जाऊ शकणार नाही, कारण तिकडे सर्जरी कराव्या लागतात आणि असं सगळं. बरोबर, मी बरोबर ट्रॅक बोलते अगदी का? अगदी बिलकुल. कारण का खरंच हळवेपणा स्वभावाचा बऱ्याचदा विकनेस ठरतो आपल्याकडे. एक तर त्या मुलाला मग त्या पद्धतीनेच वागवलं जातं, वाढवलं जातं, आणि मग त्याचं त्याला सतत वाटत राहतं की मी रडवा आहे किंवा हळवा आहे, म्हणजे हा माझा विकनेस आहे. वेळेस ॲज अ काउन्सिलर मी असं सांगेन की हळवेपणा हा विकनेस नाहीच आहे, ती स्ट्रेंथ आहे. कारण संवेदनशील माणसांची जगामध्ये दिवसेंदिवस वानवा आहे, कमतरता दिसते. आणि कुठलंही काम तुम्ही करा, ते जर तुम्ही खरंच जीव ओतून केलं, कन्सिस्टंटली केलं, प्रामाणिकपणे केलं, तर हळव्या माणसांमध्ये हे सगळं असतं, कारण तो खूप मनापासून करत असतो जी गोष्ट करत असतो. तर असं आहे म्हणजे की त्या मुलाचं हळवेपण, त्याला त्याची ताकद आहे याची जाणीव करून देऊन मग त्याला करिअर गायडन्स म्हणजे करणं त्यांनी कसं एनकॅश करावं. म्हणजे कदाचित एखादा इतका जर संवेदनशील मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी कदाचित अभिनयासारखं, जिथे दुसऱ्या एखाद्या कॅरेक्टरचं सगळं आयुष्य समजून घ्यायचं असतं, त्याच्या भावना समजून त्या व्यक्त करायच्या असतात, असं एखादं क्षेत्र निवडायला काही अतिशय उत्तम आहे. अभिनय हे क्षेत्र सुद्धा अतिशय उत्तम आहे. संवेदनशील मनाला लिखाण करावं त्यांनी, पत्रकारिता करावी, कारण पत्रकारितेमध्ये आपण बघतो बरेच वेगवेगळे सबफिल्ड्स आहेत ज्याच्यामध्ये ते मूल छान काम करू शकतं. बरोबर आहे. आणखीनही आपल्याला फोन येत आहेत, आणखीनही बरेच प्रश्न आहेत, आणखीनही बरीच चर्चा करायची. मुंबईहून राजश्री यांचा फोन येतोय. नमस्कार राजश्री, बोला. माझा मुलगा इथं 7वी मध्ये शिकतो, पण त्याला इतकं मला पुश करावं लागतं. तो आहे हुशार आहे, त्याला ड्रॉइंगची खूप आवड आहे, पण त्याला इतकं मला पुश करावं सगळं उठल्यापासून अगदी प्रत्येक गोष्ट तिच्या आळशीपणाची असते. मला कसं सांगायचं हे सुद्धा कळत नाही. बाकी त्याला म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीची आवड आहे, तो करतोय, त्याचे मार्कही चांगले असतात, पण बाकी त्याला अभ्यास म्हणजे मला कसं घ्यायचं त्याचं तेही कळत नाही आणि एकाग्रतेने करत नाही. मी त्याला सांगते तू 1 तास अभ्यास कर आणि तो पूर्ण पाठांतर वगैरे करून तू खेळ मन सोक्त, पण तो तेही करत नाही, अगदी पुढ्यात धरून बसतो फक्त वही पुस्तक वगैरे. मला त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये खूप एकदम टेन्शन येत राहतं मॅडम. राजश्री, तुमचा प्रश्न लक्षात आला, पण खरं तर मी म्हणेन की एवढा तो टिवल्या बावल्या करत अभ्यास करतो आणि खेळण्याकडे त्याचा जास्त कल असतो आणि तरी त्याला चांगले मार्क मिळतात, हे चांगलं आहे. मला असं वाटतं एक तर मुळात तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण आपले प्रश्न आपणच टेन्शन घेऊन वाढवतोय दिवसेंदिवस. आणि कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जे म्हणालात ना, तर शास्त्रोक्त पद्धतीने जरी सांगायचं झालं तरी 45 मिनिटच कॉन्सन्ट्रेशन होतं. त्याच्यामुळे त्याला ना छोट्या छोट्या ब्रेक घेऊ द्या. मग त्याच्यात त्याला खायला द्या काहीतरी मुद्दाम स्वतः करून, किंवा दूध बोनविटा त्याच्या समोर नेऊन ठेवा. 45 मिनिटं काम केल्यानंतर त्याला एखादा ब्रेक घेऊ द्या, तो तुम्ही द्या. त्याला त्याचं लक्ष विचलित होईपर्यंत आपण त्याला ताणण्यापेक्षा आपणच त्याला बरं आता चल उठ तू अभ्यासावरनं असं म्हणावं. त्याला थोडंसं कोणाला मित्रांना फोन करायचं करू द्यावे, पण अट टाकून की बाबा चला आता 15 मिनिटाचा ब्रेक झाला की आता तू अभ्यासाला बस, किंवा अर्धा तास ब्रेक घ्या आणि आता तू अभ्यासाला बस. प्रेशर घेण्याचं गरज नाही. तुम्ही थोडंसं त्याच्या शाळेतल्या जे शिक्षक असतील त्यांची मदत घ्या आणि ज्या विषयाची तुम्हाला काळजी वाटते त्याचा अभ्यास त्याच्याकडनं कसा करवून घ्यायचा याचं तुम्ही ट्रेनिंग घ्या. आपण पालक काय करतो, आपण नुसती काळजी करतो, पण आपण एज्युकेटेड असतो किंवा आपण आपली इच्छा असते, आपण शिकलेले असो नसो आपली इच्छा असते की नाही, मग आपण पहिले ट्रेनिंग घ्यावं आणि मुलांना ते द्या. मुलांना आवडतं की आई आजूबाजूला आवडते, हे सुद्धा मुलांना आवडतं. त्याच्यामुळे त्याला ब्रेक घेऊन करू दे, काहीच हरकत नाही. मार्क चांगले आहेत त्याचे.
पुढचा फोन आपण घेऊयात. धनलक्ष्मी यांचा आपल्याला फोन येतोय डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. मी BA सायकोलॉजी शिकते. हा, तर मला ऍक्च्युली काउन्सिलिंग फील्डला जाऊ की इंडस्ट्रियल सेक्टरला जाऊ हे कळत नाहीये. तर मला हे मॅडमला विचारायचं होतं की कुठलं फील्ड चांगलं आहे, काउन्सिलिंग किंवा इंडस्ट्रियल सायकोलॉजी फॉर कुठलं फील्ड चांगलं आहे हे मी नाही सांगू शकत. हा, एखाद्या फील्डमध्ये मी काम करते म्हणजे ते चांगलं आणि इंडस्ट्रियलमध्ये काम करणारे लोक असं नाहीये. तुझं व्यक्तिमत्व त्याच्यासाठी माहिती होणं गरजेचं आहे. तर मला वाटतं तू खरंच एखाद्या सिनियर काउन्सिलरला भेट. कारण इंडस्ट्रियल जर तू केलंस तर मुळात कधी कधी आपल्याकडे इंडस्ट्रियल सायकोलॉजी करून बाहेर पडलेली जी मुलं आहेत बऱ्याचदा त्यांचं रिक्रुटमेंट HR मध्ये होतं. तर मला नाही वाटत तुम्ही तुमचं सायकोलॉजीचं नॉलेज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन वेस्ट करावं. मग सायकोमेट्रिक टेस्टिंग जसं आपण करिअर गायडन्ससाठी टेस्ट करतो किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जशा टेस्ट करतात की मनोविकार शोधून काढण्यासाठी, तर तसं इंडस्ट्रीमध्ये त्याचा ज्या पद्धतीने वापर केला जातो. यू कॅन बी अ गुड कॉर्पोरेट ट्रेनर किंवा कॉर्पोरेटमध्ये खूप टेस्ट केल्या जातात वेगवेगळ्या. मी उल्लेख नाही करू शकत आता इथून, पण अशा पद्धतीने रिक्रुटमेंटसाठी एखादा व्यक्ती एखाद्या जॉबसाठी एखाद्या रोलसाठी अप्रोप्रिएट आहे की नाही, तर याच्यासाठी लागणारं जे टेस्टिंग आहे तर तू असेसमेंटचा विचार केलास तर इंडस्ट्रियल इज गुड. वेळेस काउन्सिलिंग मात्र असं आहे की काउन्सिलिंग ही एकच स्पेशलायझेशन असं ज्याला अनेक ठिकाणी ओपनिंग्स आहेत. यू कॅन वर्क विथ हॉस्पिटल्स, तुम्ही NGOs मध्ये काम करू शकता, तुम्ही स्वतःचं क्लिनिक चालू करू शकता, म्हणजे व्यवसाय करू शकता किंवा अन्य अनेक सेक्टर्स आहेत. शाळांमध्ये तुम्ही म्हणजे काउन्सिलिंगला मुळात खूप ब्रॉड बेस आहे. वेळेस तू इंडस्ट्रियल केलंस तर तुला हॉस्पिटलमध्ये ओपनिंग नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार कर किंवा सिनियरची मदत घे. पुढचा फोन आपण घेऊयात. सासवडहून आपल्याला अनिल यांचा फोन येतोय. नमस्कार अनिल, बोला. हा मॅडम, ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली तर आजच्या कॉम्पिटिशन मध्ये मुलं टिकू शकतील का ऍप्टिट्यूड टेस्ट? ऍप्टिट्यूड टेस्टमुळे खरं आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल याच्यासारखे हमखास तुम्हाला एक अमुक एक अमाऊंटचा पगार मिळणार असे कदाचित क्षेत्र ऍप्टिट्यूड टेस्टमुळे कदाचित नाही तुमच्या मुलांना सांगितली जाणार. तर मग अशी वेगळी काही क्षेत्र त्याच्यात जाऊन जर मुलांनी करिअर केलं तर मग आजच्या सगळ्या काय म्हणत जमान्यात ते टिकू शकतील का? नक्की टिकू शकतील. याच्यामध्ये आपले विचार क्लिअर पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मला नक्की पैसा मिळवायचा आहे का, माझं नक्की उद्दिष्ट काय. खूप प्रकार, पैसा सगळ्यांनाच हवाय, पैसा मिळवणं वाईट अजिबातच नाहीये, आपल्या चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी गरजेचं आहे. पण मला इतकाच पैसा मिळाला पाहिजे ही जर तुमची मुळातच अपेक्षा असेल तर मात्र क्षेत्र निवडताना तो एकच निकष सगळ्यात पहिले ठेवावा आणि मग त्या फील्डमध्ये उतरावं. बरेच एखादा कलाकार असतो तो म्हणतो नाही मामा माझी चित्र विकली नाही गेली, कोणी नाही त्याला ऐकलं तरी आपण मी चित्रच काढणार. तो किती मनस्वी आहे, तो किती प्रॅक्टिकल आहे, या सगळ्यावरती हा निर्णय अवलंबून आहे. आणि ऍप्टिट्यूड टेस्ट केली म्हणून कॉम्पिटिशनमध्ये तो स्टँड होणार असा काही संबंध नाही आहे. मी तर म्हणेन मुळात कॉम्पिटिशनमध्ये स्टँड व्हायलाच कशाला पाहिजे. एखादी असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये मी 5वी किंवा 1ली पेक्षा मी अगदी काहीतरी जी फील्ड नाहीच आहेत आत्ता, तर कदाचित 10 वर्षांनी एखाद्या या फील्डला खूप महत्व येईलही. तर असा का विचार करायचा नाही किंवा एखाद्या क्षेत्रात मी काम करते म्हणून ते क्षेत्र मोठं व्हावं असे विचार आपण का करत नाही असं मला मनापासून वाटतं. असे वेगळे विचार आपण केले पाहिजेत. खरंय. एक थोडक्यात शेवटचा प्रश्न विचारते. काउन्सिलिंग जेव्हा होतं ऍप्टिट्यूड टेस्ट नंतर जेव्हा तुम्ही त्या मुलाला त्याच्या पालकांना सांगणार की तू या क्षेत्राशी आता क्षेत्रामध्ये आता काम करावं, तर ते सगळं सेशन नेमकं कसं असतं? काउन्सिलिंग सेशन हे अतिशय प्लॅन्ड असतं. पहिली गोष्ट प्रत्येक काउन्सिलरची पद्धत वेगळी असते. म्हणजे याला काही स्टँडर्डायझेशन नाही, कारण हे ह्युमन इंटरॅक्शन आहे, आपला हा संवाद आहे पालकांमधला मुलाबरोबरचा आणि काउन्सिलर बरोबरचा. आयडियली मी असं म्हणेन की काउन्सिलिंगच्या वेळेला एकदा तिघांना एकत्र घेऊन तुम्ही जे स्कोअर्स त्याचे आहेत किंवा तुम्ही जो काही रिपोर्ट बनवलेला आहे तो रिपोर्ट त्यांना समजावून सांगावा. कारण बरेचदा जार्गन्स असतात, टेक्निकली आम्ही टाईप केलेलं असतं तर ते घरी जाऊन कोणी वाचतही नाही. तर असं होऊ नये. पालक म्हणजे सज्जग असायला हवं या बाबतीत आपण की पालकांनी तो रिपोर्ट नक्की समजून घ्यावा की हे काय लिहिलंय तुम्ही, काय मेन्शन केलंय. काउन्सिलरची ही जबाबदारी की ते त्यांना समजवावं. आणि याच्या व्यतिरिक्त त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व या सगळ्याची खुली चर्चा तिघांबरोबर व्हावी. आणि जरूर आणखीन पुढे 2 सेशन्स असावेत की जिथे मुलाला एकट्याला बोलवावं, त्याच्याशी वेगळा संवाद साधावा आणि आईवडिलांना एकट्याला बोलवावं. असे जर 3 वेगळे सेशन्स घेतले तर त्याचा एंड रिझल्ट खूप चांगला निघू शकतो असं मला वाटतं. कारण त्यांचे आपापसातले जे गैरसमज आहेत ते दूर करणं काउन्सिलरला शक्य असतं आणि मग पूर्ण न्याय दिल्यासारखं होतं काम केल्याला. अगदी. आणि मला वाटतं अशा सगळ्या प्रक्रियेमधून जर तुमचं मूल तुमचं पाल्य जर गेलं तर नक्कीच त्याचा करिअरचा मार्ग सुकर होईल आणि तो जो कोणतं क्षेत्र निवडेल त्याच्यामध्ये तो अगदी यशस्वी होईल, यात काहीच शंका नाही. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तेव्हा प्रश्नचिन्हमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.